फ्रेंड वर्षा पाटीलच्या ब्लॉगमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. न्यू ब्लॉगमध्ये आता आज आमच्या घरी लग्न हळदीचा ब्लॉग तुम्ही बघितलाच. खूप छान सपोर्टही केला, त्यासाठी खूप थँक्यू. आता आज लग्नाची तयारी होते बघा. ही प्रिया आली आहे घरात. प्रिया तयारी करते, शिल्पा बसली आहे तयारी करायला. आणि अंशूचं चालू आहे मध्ये मध्ये नाटक. अंशूला पण काय करायचं, अंशू नंतर तयारी करणार आहे. मी आत्ताच आली, हाफ डे घेऊन आली आज, कारण की आज हाफ डे घेतला होता. घरी आलेले थकलेला चेहरा दिसतोय, तर बसली गाडे माता. तुम्हाला जर करायचं असेल ना तर महिन्याला स्पा वगैरे करा. केस मोठे माझे बाकी मित्र बोलतो तू ही मशीनच घेऊन टाक. आपल्याला बोली मशीन घे. आता प्रियाची तयारी करून झाली का, कोण कशी तिने कोणाची तयारी कशी केली मी नक्की तुम्हाला दाखवेन. आणि माझी एक जाव आहे, ती येते आता, यायला निघाली. ननदबाई जे येतात ते तोपर्यंत प्रियाची तयारी बघा. काय करते का प्रिया तू मी आता? आता क्रिम्पिंग करते हेअरस्टाईल साठी. ही हेअरस्टाईल हिने कशी केली तुम्हाला नक्की दाखवेन. थोडी फ्रेश होते मग भेटते तुम्हाला. आता असे सगळं दिसतंय का म्हटलं. प्रिया कधी व्हायचं ग मेकअप? 6 वाजले, अजून एकीचाच झालाय. मग यांची तयारी बघा झाली. तुम्ही एवढी धावपळ झाली आमची, काय सांगू तुम्हाला. बरं तयारी वगैरे, त्याच्यानंतर सर्वांची एवढी 4-5 जणांची तयारी होती. खूप उशीर झाला, खूप म्हणजे खूप. मग आम्ही दोघी जायला निघालो, कारण की सर्वजण बाकीचे पुढे गेले होते आणि लग्न लागत होतं बघा. कारण की स्टेजवर आहे ना बाकीचे म्हणजे असं ते लोक उभंही करत नव्हते. फोटोग्राफरचीच एवढी गर्दी होती, काय सांगू तुम्हाला. दोघीकडचे फोटोग्राफर होते, तर त्यांची दोघांची गर्दी होती, म्हणजे तर कोणीच वरती उभं नव्हतं. आणि त्याच्यानंतर एवढा स्टेजवर एवढी गर्दी ना, तो काहीच दिसत नव्हतं. मला व्हिडिओ वगैरे पण घेता येत नव्हते. त्याच्यानंतर लग्न वगैरे लागलं, खूप छान लग्न लागलं. त्याच्यानंतर मी खाली वगैरे इथं बाकीच्यांशी भेटत होती सर्वांशी. त्याच्यानंतर ते सगळे कपडे वगैरे चेंज करायला गेले होते, कारण की त्यांना दुसरे कपडे घालायचे होते. त्याच्यानंतर आम्ही खाली येऊन बघा ते लोक जेवण वगैरेची लाईनीत उभे होते. माझे सासरे दादा हे सर्व बसले होते. त्याच्यानंतर हे बघा यांची तयारी कशी दिसत होती. एक कोट घालून, हा कोट आमच्या लग्नाचा आहे, म्हणजे लग्नाचा नाही आहे, लग्नासाठीच त्यांनी असंच एक घेऊन ठेवला होता, तो त्यांनी घातला. त्याच्यानंतर बघा मग आम्ही सर्व जेवायला बसलो. मी सोडून म्हणजे आमच्या घरचे सर्व जेवायला बसले, मी बाकी होती. त्याच्यानंतर मग मी बोलली मी नंतर जेवण. मी सर्व जेवले. त्याच्यानंतर ताई वगैरे आले होते, ते बसले भाऊ. मग मी जेवणाच्या लाईनीमध्ये गेली. एवढी लाईन होती जेवणाची, बोलली बाबा जाऊ दे तुम्ही खाऊ दे. तरी 10, 10:30, 11 वाजता मी जेवायला गेली. त्याच्यानंतर बघा गुलाबजामुन होते, जेवण खूप होतं, खूप म्हणजे खूप व्हेरायटी होती. आंब्याचा रस होता, पुरी होती, त्याच्यानंतर पनीरची भाजी होती, त्याच्यानंतर डाळ भात होता. त्याच्यानंतर हे आले, पण मला तर चल जेवण जेवण असं बोला ना का, जेवण दिसलं का जेवण का नाही जेवते मलाच म्हणणार वर्षा तू जेवते हे करते. त्याच्यानंतर मग मी थोडीशी भेंडी घेतली, डाळ भात घेतला, सर्व घेतलं थोडं. त्याच्यानंतर एक मग यांनी पण आले, यांनी पण थोडंफार जेवण घेतलं. मग आम्ही दोघांनी वाढून घेतलं, कारण की आम्ही दोघंच बाकी होतो, बाकीचे सगळे जेवलेले होते. मग आम्ही दोघांनी वाढून घेतलं. दोघं जण जेवून घेतलं, म्हणजे तिला आपण जेवून घेऊया, कारण की 10, 11, 11:30 झाले होते तरी आमचं जेवण होतं. मग आम्ही थोडंफार खाऊन गेलो, कधीचं गेलो होतो तरी. नवरी गेले होते बाहेर, कपडे वगैरे चेंज होत होते त्यांचे. आम्ही जेवायला बसल्यामध्ये अंशू आम्हाला बघा पाण्याची बॉटल्स आणून दे बिचारा हेल्प करत होता त्याचं, कारण की जेवण झालं होतं. थोडंफार त्याने खाल्लं होतं. मग त्याला मग मी थोडं नंतर काय. त्याच्यानंतर स्टार्टर्स पण होतं. स्टार्टर्समध्ये पाणीपुरी होती, नूडल्स होती. मी नूडल्स मग मला अंशूने आणून दिली होती बघा. त्याच्यानंतर पाणीपुरी होती, नूडल्स होती, डोसा होता. नंतर बघा आमचा हॉलमधला स्टेज बघा किती छान होतं. मग नवरींची एंट्री झाली बघा, किती छान त्यांची एंट्री वगैरे झाली. कारण की काय ना, माझा फोन माझ्याकडे नव्हता, जेवढं लग्नाची धावपळ हे करणार तर काय नव्हतं. त्याच्यानंतर थोडंफार आमच्या असं थोडंफार म्हणतात तू नेहमी पण झाला होतं थोडं लग्नामध्ये. त्याच्यानंतर माझा फोन नव्हता, मग सर्व व्हिडिओ वगैरे घेतले बघा. त्याच्यानंतर अंशूला बोलले एक काम कर अंशू, त्याच्यानंतर व्हिडिओ त्यांची एंट्री होत होती, एंट्री घेतली. एंट्री खूप छान झाली त्यांची, लग्न पण खूप छान झालं, खूप एन्जॉय केलं. पण काय नाही थोडंफार मला शूट आलं नाही, बाकी एवढंच आहे. बाकी खूप छान झालं. आणि एवढा उशीर नाही एवढा. आणि आम्ही जिथे लग्न ठेवलं होतं त्याच्यामुळे लोकांचं पण जाण्याचे होत होतं, कारण की येणं जाणं लोकांना लांब पडत होतं, सर्व हे होत होतं. स्टेज बघा किती छान स्टेज होता. त्यांची एंट्री वगैरे करून वरती त्यांचे डान्स वगैरे होते. आणि थोडेफार व्हिडिओ तरी घेतले, बाकी काहीच मला घेता आले नाही. मग त्यांचा दोघांचा डान्स होता, डान्स वगैरे करते. त्याच्यानंतर अंशू मला बोलते मम्मी मला भूक लागली आहे, मला भूक लागली, त्याचं ते चालू होतं. त्याला बोलत चल, मग थोडंफार व्हिडिओ मी घेतले. त्याच्यात बोलली चल आपण पाणीपुरी खाऊया. मी पाणीपुरी खाल्ली. त्याच्यानंतर अंशूला एक डोसा घेतला. अंशूला डोसा घेऊन बाजूला बसवलं, बोलली तू खाऊन घे.
कारण की आमच्या काकांना पोट भरून खात नव्हतं. मग मी थोडं काही असं चालू आहे. मग पहिले एवढ्या गर्दीत लाईन लावण्यापेक्षा आम्ही आरामशीर नंतर जेवायला बसतो. त्याच्यानंतर थोडंसं बघा हॉलमध्ये फिरत होती बोलली थोडंफार तरी शूट घेता येऊ इथं. म्हणजे आता मग काहीच टाईम भेटत नव्हतं. मग आमच्यासाठी बाटल्या वगैरे आणायला गेले होते. बाटल्या वगैरे आणत होते. मी त्याच्यानंतर बोलली चला आता खूप उशीर झाला. याच्यानंतर मला काही शूट करता आलं नाही म्हणून मी काही केलंही नाही. मला लग्नाचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा बघा. त्याच्यानंतर आम्हाला घरी येता एवढा उशीर झाला. मग आम्ही निघालो बघा. हाय फ्रेंड, आम्ही रात्री आलो लग्नावरून. त्याच्यानंतर एवढा उशीर झाला माहिती आहे तुम्हाला. काय सांगू तुम्हाला, एवढा उशीर झाला तर काही शूटही नाही करता आलं, काही नाही. वरतून एवढं म्हणतात ना एवढी रात्र होऊन गेली. त्याच्यानंतर लग्नाच्या टायमाला पण आम्हाला एवढी घाईघाई लग्न म्हणतात ना 6:45ला लग्न होतं, ते पण 8:30ला लागलं. खूप धावपळ झाली. आणि त्याच्यामध्ये आम्ही थोडंफार तर मेकअप करत होतो. माझ्या नंदेचा मेकअप होतो, त्याच्यात आम्हाला अजून उशीर वगैरे झाला. आम्हाला पोहोचायला पण थोडंफार लेट झाला. नवरदेवाला पोहोचायला लेट झालं. खूप काय म्हणतात ना लय धावपळ. लग्न एकदाच लग्न झालं बाबा. एवढी धावपळ झाली काय सांगू तुम्हाला. मला तर एवढं माझं आत्ता पण हातपाय असे दुखतं देणं. तरी आजची सुट्टी होती. आत्ता वाजले 5:30. विचार करा 5:30 वाजता मी व्हिडिओचा एंड करते. तर रात्री काहीच हिंमत नव्हती, काहीच नाही. म्हणजे एवढी काहीच नाही का व्हिडिओ थोडाफार शूट करू, काहीच नाही. आणि वरतून लग्न वगैरे लागताना हे करताना सर्व कोणी कुठं आणि एवढी गर्दी होती. त्याच्यानंतर जे फोटोग्राफर वगैरे होते ना त्यांनी अख्खा स्टेज हे करून ठेवलं होतं. म्हणजे एकही नातेवाईक वरने अख्खे तेच होते. नंतर ना व्हिडिओ काढायला पण खूप प्रॉब्लेम होत होती मला. तर मी एवढे फार काही काढले नाही, थोडेफार काढले. ते मी नक्की टाकते, नक्की बघा. कारण की एवढं ना जे फोटोग्राफर होते त्यांचीच गर्दी वरती लय होती. त्या मुलीकडचे होते, आमच्याकडचे होते. तर खूप धावपळ होती त्यांचीच. आणि त्याच्यामध्ये आम्हाला उशीर ते लय म्हणजे लय लग्न झालं बाबा. एकदाचं लग्न म्हणतात ना एवढं हे आलं आहे ना. खूप थकावा आला आहे बघा ना. असं वाटतंय खूप सर्वात जास्त आम्हीच थकलो असं वाटते. तरी आज सुट्टी होती म्हणून काही नाही. आज अंशू पण बघा कशा थकला. अंशू पण रात्री एवढा थकला. 3 वाजता झोपलाय अंशू. 4ला झोपलाय अंशू. आता आहे ना मी तो आहे ना DC मोटर आणि HW बॅटरीचा इलेक्ट्रिक फॅन बनवणार. खूप येत. त्याच्यानंतर सकाळी तरी मी 10, 10:15, 10:30ला उठली. त्याच्यानंतर काहीच केलं नाही. आज तर स्वयंपाकही केला नव्हतं, काहीच नाही बनवलं. कारण की एवढं डोकं माझं जाम झालं होतं. 3-4 दिवस झाले लग्नाच्या धावपळीमध्ये रोज रात्री लेट झोपून मला ॲसिडिटीचा खूप त्रास आहे पहिलेच. एवढी ॲसिडिटी होते ना मला. रात्री तर नाही ॲसिडिटी झाली, पण सकाळी नाश्ता केल्याच्या नंतर मला एवढी ॲसिडिटी झाली काय सांगू तुम्हाला. काही बनवलंही नव्हतं. बाहेरून इडली आणली होती माझ्या जावेनी, यांनी वडेपाव वगैरे आणले होते, त्याचाच नाश्ता वगैरे थोडा केला. आता 5:30 वाजले. आता काहीतरी थोडंफार भाजी चपाती बनवते. आणि लग्न झालं बाबा. एकदाचं लग्न झालं, सर्व झालं. आणि एवढं माहिती पडलं का लोक कामापुरत्या जवळ करतात. कोणी असू दे, ते रिश्तेदार असू दे, जवळचे नातेवाईक असू दे का लांबचे असू दे, आपल्याला काम असतं ना तेव्हा खूप गोड बोलतं. आणि एकदा माणसाचं काम झालं ना तर बरोबर माणसाला नंतर मग जिथे आहे तिथे नेऊन सोडतात. पैशाची दुनिया आहे बाबा ही. कितीही कसं असू दे. कसं एक रिॲलिटी सांगते. एवढी धावपळ करा लग्नासाठी, सर्व करा. पण ऐन टायमावर म्हणतात ना काही कोणाचं मन दुखतं, कोणाचं काय होतं हे होतंच राहतं लग्नामध्ये. पण मुद्दामून कधी कोणाचं मन दुखू नये असं तरी मला वाटतं. पण जाऊ दे, जे होतं ते सोडून दे. आपण आपलं चांगलं काम करत राहायचं. बाकी ज्यांना काय करायचं काय नाही ते त्यांचा विचार. चला भेटू तुम्हाला नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. नवीन असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटू तुम्हाला लवकरच नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय. तोपर्यंत हा व्हिडिओ नक्की एन्जॉय करा.